आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। फडणवीसांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचे 12 वाजवले, विश्वासघात दिवस साजरा। विक्रम ढोणे। 12 वर्ष आश्वासनांचा खेळ, समित्यांच्या नावाखाली वेळकाढूपणा झाल्याचा आरोप। धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी गेल्या 12 वर्षात विविध समित्या नेमून केवळ वेळकाढूपणा करण्यात आला असून त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचे अक्षरशः 12 वाजले असल्याची तीव्र भावना समाजात निर्माण झाली आहे, असा आरोप धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केला। ढोणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 29 जुलै 2014 रोजी बारामती येथे धनगर समाजाच्या आमरण उपोषणाच्या सांगता सभेत तत्कालीन भाजप प्रदेश अध्यक्ष व विरोधी पक्षनेते तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यास पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते। मात्र त्यानंतर सुमारे 12 वर्षाचा कालावधी उलटूनही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही, उलट समित्या नेमून प्रश्न अधिकच लांबणीवर टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। धनगर समाजाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला होता, मात्र प्रत्यक्षात आरक्षणाबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी असून हा समाजाच्या विश्वासाचा भंग असल्याची भावना निर्माण झाली आहे, असेही ढोणे यांनी नमूद केले। याच पार्श्वभूमीवर 29 जुलै 2014 रोजी दिलेल्या आश्वासनांच्या स्मरणार्थ विश्वासघात दिवस साजरा करून या घटनेचा निषेध करण्यात येत असल्याचे विक्रम ढोणे यांनी स्पष्ट केले। धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणीही त्यांनी शासनाकडे केली। जुलै 2014 मध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाचं सर्वात मोठं आंदोलन चालू झालं। 15 जुलैपासून पंढरपूर येथून पदयात्रा निघाली। 21 जुलैला बारामती येथे आली। 21 जुलैपासून बारामतीच्या शारदा प्रांगणामध्ये उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषण चालू झालं आणि 29 जुलैला राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते भाजप प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या उपोषणस्थळी भेट देऊन महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला विश्वास दिला होता की आमची सत्ता येऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकालीत करतो। या घटनेला आज 12 वर्ष पूर्ण होत आली, पण धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकालीत काढण्याऐवजी प्रश्नाचेच 12 वाजवून ठेवले। धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचेच 12 वाजवून ठेवलेले फडणवीसांनी आणि यामुळे महाराष्ट्रातील धनगर समाजाची भावना झालेली आहे की 29 जुलै हा धनगर समाजाचा विश्वासघाताचा दिवस आहे। गेली अनेक वर्ष आम्ही धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर हा विश्वासघात दिनाचा निषेध नोंदवून आम्ही या विश्वासघात दिवस साजरा करतो। याही वर्षी आम्ही बारामतीच्या प्रशासकीय भवनासमोर 29 जुलै रोजी सकाळी 11 ते 2 या कालावधीमध्ये राज्यातील धनगर समाजाच्या वतीनं फडणवीसांनी धनगर समाजाला केलेल्या फसवणुकीचा विश्वासघाताचा निषेध नोंदवून विश्वासघात दिवस साजरा करणार आहे। महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला माझं आव्हान आहे आपल्या माध्यमातून की गेले 12 वर्ष ज्या पद्धतीने योजनांचं गाजर दाखवलं, योजना देऊन दिशाभूल केली, वेगवेगळ्या 30 असेल, सुधाकर समिती असेल, वेगवेगळ्या समित्या नेमून धनगर समाजाच्या आरक्षणाचा वेळकाढूपणा केलेला आहे आणि या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने बारामतीच्या प्रशासकीय भवनाजवळ 29 जुलै रोजी उपस्थित राहावे आणि फडणवीसांनी धनगर समाजाला वाजवलेले 12 वाजवलेले हे निषेध नोंदवून आपण त्यांना लक्ष वेधावं। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।